विश्रांतीनंतर स्वागत। आणि आता बातमी आहे, पोलिसांकडून महिलांची धरपकड सुरू आहे। सह्याद्री अतिथीगृहाबाहेर सह्याद्री समोर रोहिणी खडसेंनी आंदोलन केलंय आणि तिथे त्यांच्या काही इतर महिला सहकार्यांची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे। सह्याद्री अतिथीगृहाबाहेर हे आंदोलन सुरू होतं रोहिणी खडसेंचं आणि त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या काही महिला सहकारी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही काही दृश्य आहेत। आंदोलन केलेलं आहे महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात। रोहिणी खडसेंचं आंदोलन सह्याद्री अतिथीगृहासमोर आणि पोलिसांकडून महिलांची धरपकड सुरू असल्याची ही काही दृश्य। महिलांना ताब्यात घेऊन पोलीस या पोलीस व्हॅनमध्ये नेतानाची ही दृश्य आहेत। मात्र रोहिणी खडसे यांनी केलेलं हे आंदोलन, त्यांच्या काही महिला सहकारी सुद्धा आहेत, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसतंय। रोहिणी खडसेंचं सह्याद्री समोरचं हे आंदोलन। आज महिला दिनी रोहिणी खडसेंनी सह्याद्री अतिथीगृहासमोर आंदोलन केलंय। मात्र हे आंदोलन का, कशासाठी या संदर्भातली माहिती घेऊच। मात्र त्यांच्या ज्या काही महिला सहकारी आहेत त्यांना आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसतंय आणि पोलीस व्हॅनमध्ये बसवलं जातंय। हे दृश्य आहेत महिला सुरक्षा या संदर्भात रोहिणी खडसे आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेलं हे आंदोलन। आम्हाला हवी महिला सुरक्षा, आम्हाला हवी सुरक्षा, शक्ती कायदा अंमलबजावणी व्हावी आणि त्याचसोबत महिला दिनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात काही मागण्या या महिला कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसे यांच्या सहकार्यांनी सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर मांडलेल्या आहेत, हातामध्ये काही फलक घेऊन। महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे।